नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आता आम्ही जे आहे ते चौघजण भाऊच आहे. इकडं समाधान बसलाय, गाडी चालवतोय तो. मग पाठीमाग दिगंबर आणि सोनू दोघजण आहेत. तर आम्ही आहे ते घरून आलतो ज्योतिबाच्या, म्हणजे ज्योतिबा देवदेव करत होतो सगळं. त्यानंतर आता इथं जायचं ठरलंय की गोव्याला. मग गोव्याला जाण्यासाठी आम्ही निघालेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं कारण काय की पुरं काय म्हणले काहीतरी एक चांगली असा आपल्या हे असावा, काय आपण गोव्याच्या ट्रिपला गेलेलो एक आठवण असावी. मग ठरलं की चला एक व्हिडिओ करायचा. तर मग आता आम्ही आंबोली घाटातून खाली आलेलो आहे. म्हणजे घाट संपत झालाय बऱ्यापैकी. संपलाच का रे? हा, आंबोली घाट संपलेलाच आहे. आणि ही जी घर आहे ती लागली ती घाट संपल्यानंतरची. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नंतर गोव्यामध्ये गेलेलं जे काय आहे तो ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आपण जे काय एन्जॉय करणार आहे किंवा गोव्यामध्ये जे काय गोष्टी अशा काय असतील दाखवण्यासारखे पॉईंट, ते पॉईंट आम्ही म्हणजे थोडक्यात तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि घाटातून हा खरा व्हिडिओ करायचाच होता, पण घाटामध्ये ट्रॉफिक होतं, थोडंसं रस्त्याचं काम चालू आहे. आणि पण झाडं मात्र घाटातनं अशी लय मस्त झाडं आहे. जंगल मोठं असल्यासारखं, इतिहासकालीन झाडं असलेली. काय काय झाडं मला वाटतं लय बरीच वर्षाची असलेली. खरं जे काय आहे ते पृथ्वीचा नजारा आपल्याला त्या घाटामध्ये 15 किलोचा घाट आहे. त्या घाटामध्ये बी आम्ही चांगलं म्हणजे निसर्गाचा एन्जॉय केलाय. खरे कसं वाटलं तुम्हाला सगळ्याला? भारी वाटलं का नाही घाटात नाही येताना? टाइम गेला एकदम घाटात नाही येताना एकदम असं निसर्गरम्य आणि इतिहासकालीन झाड, एकदम जुनी झाडं. माझ्या अंदाजे 100-150 वर्षापूर्वीपासूनची झाडं दिसली इथं. आणि वन्य प्राण्यांना पण, आता मी ड्रायव्हिंग करत आहे त्यामुळे कॅमेऱ्याकडे बघत नाही, वन्य प्राणी पण असं जागोजागी अशा नोटिफिकेशन दिलेत त्यांनी की वन्य प्राणी कधी पण रोडवर येऊ शकतात. तर आम्हाला दिसले, पण माकड दिसले साधारणतः, आणि वानर माकड दिसले, आणखी बरंच दिसले काय काय. आणि दुसरं महत्वाचं ह्याच्यासाठी बिबट्या वगैरे असं त्यांनी नोटिफाय केलंय की इथून जाऊ शकतात किंवा जातात, वाहने सावकाश चालवा वगैरे असं. पण घाट मात्र एकदम एन्जॉयफुल आणि एकदम मस्त वाटला. उन्हाळ्याचा दिवस आहे, एवढा उन्हाळ्याचा दिवस आहे, पण तरी पण गाडीची एसी फक्त 1 वर चालू आहे. म्हणजे चालू ठेवण्याचं कारण की तेवढं टेम्परेचर एकदम कमी आहे आणि मस्त वाटलं एकदम. तर बघू आता गोव्याला पोहोचल्यानंतर पुढचं जे आहे ते तुम्हाला आपण गोव्याचा अपडेट टाकूच या ब्लॉगमध्ये. तर चाललंय आता समोर काय नाही. ओके, पोचल्यानंतर तुम्हाला बोलूच.